मोहोळमधून मोठी ब्रेकिंग न्यूज. मोहोळ भाजपला खिंडा. ज्येष्ठ नेते दशरथ काळे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश. जुन्या कार्यकर्त्यांऐवजी गुंड प्रवृत्तीला पक्षात महत्त्व. संतापलेल्या दशरथ काळेंनी भाजपला ठोकला रामराम. मोहोळ भाजपला मोठा धक्का. पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष दशरथ काळे यांचा एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश. भाजपला मोठा धक्का. माजी तालुकाध्यक्ष दशरथ काळे यांचा धनुष्यबाण हाती. शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश. जुन्या निष्ठावंतांनी काही सतरंजा उचलायच्या का? दशरथ काळेंचा भाजपला सभा. शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश. निष्ठावंतांना भाजपमध्ये किंमत नाही. पक्ष सोडताना दशरथ काळे यांचा संताप. कार्यकर्त्यांसह धनुष्यबाण हाती धरला. सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातून या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येते. मोहोळ तालुक्यात भाजपला मोठं खिंडार पडलंय. दशरथ काळे यांचा राजकीय प्रवास हा जमिनीवरच्या कार्यकर्त्यांचा राहिला. 2004 पासून एका सामान्य बूथ कार्यकर्त्यापासून त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चाचे मोहोळ तालुका उपाध्यक्ष, भाजपचे तालुकाध्यक्ष आणि पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे पूर्णवेळ विस्तारक म्हणून त्यांनी पक्षासाठी रक्त आटवलं होतं. भाजपा पंचायत राज व ग्रामविकास विभागाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष आणि सध्या भाजप पंचायत राज ग्रामविकास विभागाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. एवढी मोठी पदं आणि प्रदीर्घ अनुभव असूनही दशरथ काळे नाराज का झाले? त्याचं उत्तर दडलंय भाजपच्या सध्याच्या कार्यपद्धतीत. दशरथ काळे यांच्या मते त्यांनी पक्षाकडे कधीही कोणती अपेक्षा ठेवली नाही. मात्र पक्षाच्या घटनेला आणि विचारांना पायदळी तुडवणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना पक्षात घेऊन त्यांना मानाची वागणूक दिली जात असल्यानं निष्ठावंत कार्यकर्ता दुखावला गेला. जुन्या कार्यकर्त्यांना डावलून विरोधकांना रेड कार्पेट दिलं जात असल्याच्या भावनेतून काळेंनी अखेर धनुष्यबाण हाती घेण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जिल्हाप्रमुख चरणराज चौरे यांनी दशरथ काळेंचं पक्षात स्वागत केलं. त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे मोहोळमध्ये शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढणार हे निश्चित मानलं जात आहे.